हॅलो डिअर स्टुडंट्स, मी आपला सलमान सर फ्रॉम अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी. तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. जर तुम्ही कॉमर्समध्ये शिकत असाल तर सर तुम्हाला पूर्ण OCM, पूर्ण इकॉनॉमिक्स अगदी फ्रीमध्ये शिकायला मिळणार आहे. त्याचे तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर मिळतील. तुमचं काय काम असेल तर तुमचं काम हे असेल की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करणे, इतर कॉमर्सच्या फ्रेंड्सना शेअर करणे आणि मापं काढण्याऐवजी कमेंट बॉक्समध्ये जर डाऊट्स असतील तर नक्की विचारणे, हे तुमचं काम असेल. प्लस तुमचे जे ज्युनियर आहेत त्या ज्युनियरना सांगू शकताय की जर अकाउंटसाठी पेड क्लास लावायचा असेल तर अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी, जिथं तुम्हाला OCM आणि इकॉनॉमिक्स अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल. ओके, तर सर आपण या आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत ते म्हणजे मार्केटिंग, विपणन. ओके, इंग्लिश मीडियमसाठी हा व्हिडिओ असेल, मराठी मीडियमवाल्यांसाठी सुद्धा व्हिडिओ बनवला जाईल. जेवढे कमेंट्स येतील सर मराठी मीडियममध्ये व्हिडिओ करा, तेवढ्या पद्धतीने आपण मराठी मीडियममध्ये सुद्धा ताकदीने व्हिडिओ नक्की बनवणार. सर आपला 8 नंबरचा चॅप्टर आहे. जर OCM ओपन केला तर 1 ते 8 असे चॅप्टर आहेत. सर त्यातला शेवटचा चॅप्टर, सर शेवटचं का घेताय तुम्ही? यस, आपण शेवटून सुरुवात करणार. 8 नंबर, 7 नंबर, 6, 5, 4, 3, 2, 1. ओके, तुमच्या कॉलेजमध्ये आय थिंक 1 पासून सुरुवात असेल. आपण शेवटून करूया जेणेकरून तुमचे सगळे कन्सेप्ट लवकरात लवकर क्लिअर होतील. सर मार्केटिंग. ओके सर, हा जो टॉपिक आहे मार्केटिंग, तो मिनिमम आपल्याला 15 मार्क्ससाठी आहे आणि मॅक्झिमम आपल्याला 20 मार्क्ससाठी आहे, म्हणजे विदाउट ऑप्शन, विथ ऑप्शन. सर मार्केटिंग मध्ये ना टोटल 4 क्वेश्चन महत्वाचे, 4 क्वेश्चन महत्वाचे ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कशन करणार. या लेक्चरमध्ये आपण 2 क्वेश्चन बघणार. एक क्वेश्चन आहे तो म्हणजे टाइप्स ऑफ मार्केट. टाइप्स ऑफ मार्केट. सर व्हॉट इज मीन बाय मार्केट? मार्केट म्हणजे अशी प्लेस जिथं आपण काय करतोय, जिथं आपण डिमांड करतोय, जिथं आपण सप्लाय करतोय, जिथं आपण परचेस करतो, जिथं आपण सेल करतो, अशी प्लेस म्हणजे मार्केटिंग आहे, मार्केट आहे. सर टाइप्स ऑफ मार्केट हा एक क्वेश्चन बघणार. सेकंड क्वेश्चन आपण बघणार तो म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग. इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग. या दोन पैकी एक क्वेश्चन बोर्ड एक्झाम 2026 मध्ये 100% येणार. हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम बेनिफिटेड आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. ओके सर, फर्स्ट क्वेश्चन आहे टाइप्स ऑफ मार्केट. चला आता आपण डिस्कशन करूया. सर तुम्हाला हे प्रिंटेड नोट्स मिळाल्यासारखं असणार आहे. ओके, तुम्ही प्रत्येक आपली जी स्लाइड आहे त्या स्लाइडचं काय करायचं, स्क्रीनशॉट काढायचं आहे आणि तुम्ही याचे नोट्स स्वतः लिहा. जे नोट्स इथं आहेत ना ते आहे तसे तुम्ही कॉपी पेस्ट करा आणि याच्यामध्ये तुम्ही थोडंसं ऍडिशन, तर मी फक्त शॉर्ट मध्ये घेतलंय, तुम्ही याला ऍडिशन वाढवू शकताय. ओके, तर चला आपण बघूया टाइप्स ऑफ मार्केट. सर फर्स्ट टाइप आहे अकॉर्डिंग टू एरिया कवर्ड. अकॉर्डिंग टू एरिया कवर्ड. ओके सर, मार्केट म्हणजे प्लेस, जेवढा एरिया त्या मार्केटनं कव्हर केलेला आहे ना सर, त्याच्यानुसार 3 टाइप्स आहेत. किती टाइप आहेत? 3. कोणते सर? एक आहे लोकल मार्केट. नंबर फर्स्ट लोकल मार्केट. सर व्हॉट इज मीन बाय लोकल मार्केट? लोकल मार्केट जो जॉग्राफिकल रिजन तुमचं कव्हर करतो. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही कोल्हापूरमध्ये राहत असाल तर कोल्हापूरचं मार्केट हे तुमच्यासाठी लोकल मार्केट आहे. तुम्ही सांगलीमध्ये राहत असाल तर सांगलीचं मार्केट हे तुमच्यासाठी लोकल आहे. तुम्ही सातारामध्ये राहत असाल तर साताऱ्याचं मार्केट हे तुमच्यासाठी लोकल आहे. सर जॉग्राफिकल एरिया किंवा जॉग्राफिकल रिजन कव्हर करणारे जे मार्केट आहे, स्पेसिफिक रिजन, त्याला आपण लोकल मार्केट म्हणतोय. हे तुम्ही नोट्स मध्ये तुमच्या लिहू शकताय. स्पेशली सर व्हेजिटेबलसाठी लोकल मार्केट फार महत्वाचं आहे. ओके, व्हेजिटेबल्स हे लोकल मार्केटमध्ये काय केले जातात तर सेल आणि बाय केले जातात. त्यानंतर सर सेकंड नंबर आहे नॅशनल मार्केट. बघा सर, एक तर लोकल झालं, त्याच्यावर नॅशनल आहे, त्याच्यावर इंटरनॅशनल आहे. सर व्हॉट इज मीन बाय नॅशनल मार्केट? काय लिहावं लागेल? द मार्केट विच कव्हर द एरिया विद इन द कंट्री. एका कंट्री पुरता मर्यादित असणारं जे मार्केट आहे त्याला आपण नॅशनल मार्केट म्हणतो. ओके, जसं की सर भारत देश हे आपल्यासाठी नॅशनल मार्केट असेल. सर नॅशनल मार्केटमध्ये एक्झाम्पलसाठी आपण घेऊ शकतोय बुक्स फॉर CA, CS कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. आता भारताच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जे बुक प्रिंटेड केलेले आहे, जर हे तुम्ही जाऊन अमेरिकामध्ये विकत असाल तर कोणी घेणार नाही. ओके, जे CS साठी भारतामध्ये प्रिंटेड बुक्स आहेत ते बुक जर तुम्ही इंडोनेशियामध्ये विकायला गेला कोणीच नाही घेणार. का नाही घेणार सर? बिकॉज ते एका स्पेसिफिक कंट्रीसाठी प्रिंट केले गेलेले आहे. याच्यामध्ये एका स्पेसिफिक कंट्रीमध्ये जे काही व्यवहार होतात, जे काही ट्रान्झॅक्शन्स होतात, त्याला आपण सर नॅशनल मार्केट म्हणतो. डन. सर थर्ड वन आहे इंटरनॅशनल मार्केट. बियॉन्ड द बाउंड्रीज म्हणू शकतो आपण. ओके, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. कारण आपण नेक्स्ट स्लाइडला जाऊया. आपल्या थर्ड जे आहे ते इंटरनॅशनल मार्केट आहे. सर इंटरनॅशनल मार्केट म्हणजे काय, तर त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे इथं. ओके सर,
प्रोड्यूस इन वन कंट्री अँड सोल्ड इन अनदर कंट्री. एका कंट्रीमध्ये प्रोडक्शनचं काम केलं जात आहे, दुसऱ्या कंट्रीमध्ये त्याला सेल केलं जात आहे. एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे, जसं की टी ग्रोन इन आसाम बट एक्सपोर्ट ॲट इंटरनॅशनल लेवल. आसाममध्ये आपली टी है ना, चहाचं उत्पादन घेतलं जात आहे, पण त्याचं एक्सपोर्ट वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये केलं जात आहे. म्हणजे सर इंटरनॅशनल मार्केटमध्ये मोर दॅन वन कंट्रीज इन्व्हॉल्व आहेत, त्याला आपण इंटरनॅशनल मार्केट म्हणतोय. डन सर. अकॉर्डिंग टू एरिया कवर्ड देर आर 3 मार्केट्स. फर्स्ट लोकल, सेकंड नॅशनल, थर्ड इंटरनॅशनल. डन. ओके सर. ऑन द बेसिस ऑफ टाइम. सर मोठा क्वेश्चन येणार का? यस. हा एकमेव टॉपिक हा एक आहे 4th नंबर आणि 2nd नंबर. मी नंतर सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये. सर या टॉपिकचा ब्रॉड क्वेश्चन पॉसिबल आहे 8 मार्क्स साठी. सर हा येऊ शकतोय का? यस पॉसिबल आहे. ओके. एक तर हा तुमच्यासाठी ब्रॉड क्वेश्चन असेल किंवा 4 मार्क्स साठी येणार. सर 4 मार्क्स साठी सगळं येणार का? नो. 4 मार्क्स साठी काय येणार की एक्सप्लेन टाइप्स ऑफ मार्केट अकॉर्डिंग टू एरिया कवर्ड और अकॉर्डिंग टू टाइम, असं काहीतरी असेल है ना. 2 सब टाइप्स विचारतील तुम्हाला. फर्स्ट सब टाइप काय बघितलं आपण ए मध्ये, अकॉर्डिंग टू एरिया कवर्ड. सर सेकंड बघणार आपण ऑन द बेसिस ऑफ टाइम. ओके. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. सर ऑन द बेसिस ऑफ टाइम म्हणजे सर टाइमच्या बेसिसवर सुद्धा मार्केटचं डिवायडेशन केलं जातं. सर कशा पद्धतीने? तर याच्यामध्ये सुद्धा 3 टाइपचे मार्केट्स आहेत. सर नंबर फर्स्ट व्हेरी शॉर्ट पिरियड मार्केट, नंबर सेकंड शॉर्ट पिरियड मार्केट आणि नंबर थर्ड लॉंग पिरियड मार्केट. सर व्हेरी शॉर्ट पिरियड मार्केट म्हणजे काय? तो जो मार्केट आहे तो फ्यू अवर्स साठी असेल किंवा फॉर अ डे, एका दिवसासाठी असेल किंवा काही तासांसाठी तो मार्केट ऑर्गनाइज केला जातोय. ओके. सर पेरिशेबल गुड्स सेल केले जातात. पेरिशेबल म्हणजे नाशवंत वस्तू, नाशवंत वस्तू है ना, ज्याचं लाईफ टाइम जे आहे, लाईफ जे आहे ते एकदम शॉर्ट आहे, अशा वस्तू तिथं सेल आउट केले जातात. त्याला आपण पेरिशेबल गुड्स म्हणतोय. पेरिशेबल गुड्स साठी जे मार्केट लावलं जातंय सर ते व्हेरी शॉर्ट पिरियड मार्केट आहे. तो फ्यू अवर्स साठी असेल किंवा 1 डे साठी असेल, ज्यामध्ये व्हेजिटेबल, मिल्क प्रोडक्ट यासारखे प्रोडक्ट काय केले जातात? सेल आउट केले जातात. सर सेकंड आहे शॉर्ट पिरियड मार्केट. सर वीकली मार्केट असेल, फेस्टिवल मार्केट असेल. ओके. याला आपण काय म्हणणार? शॉर्ट पिरियड. वीकली म्हणजे आठवडी बाजार असतोय आपला. फेस्टिवल समजा दिवाळी येणार आहे तर दिवाळीसाठी काय केलं जात आहे? मस्तपैकी बाजार लागतोय, फटाक्यांचा बाजार असतो वेगळा, डेकोरेशन साठी असतोय, गणपतीमध्ये लागला असेल बरोबर. हे जे आहेत हे सुद्धा आपल्यासाठी शॉर्ट पिरियड मार्केट आहे. ओके. सर फेस्टिवलचं मार्केट, वीकली मार्केट यामध्ये कव्हर होणार. सेमी ड्युरेबल गुड्स सोल्ड. सर व्हेरी शॉर्ट पिरियड मध्ये पेरिशेबल गुड्स सेल आउट केले गेले. शॉर्ट पिरियड मार्केटमध्ये सेमी ड्युरेबल म्हणजे सर ज्याचा कालावधी एक स्पेसिफिक मर्यादेपुरता आहे त्या प्रोडक्टचा, अशी वस्तू याच्यामध्ये सेल आउट केले जातात. सर थर्ड आहे लॉंग पिरियड मार्केट. ओके. सर लॉंग पिरियड मार्केटचा जो टाइम स्पॅन आहे तो जास्त असेल, मॅक्झिमम असेल, याच्यामध्ये आपण मॅक्झिमम चेंजेस करू शकतोय. ड्युरेबल गुड्स सोल्ड इन दिस मार्केट, हे तुम्हाला नोट्स लिहायचे. सर ड्युरेबल गुड्स म्हणजे अशा वस्तू जे म्हणजे काय करू शकतात? लॉंग टर्म साठी टिकणारे वस्तू, त्यांना सेल करण्याचं काम लॉंग पिरियड मार्केटमध्ये केलं जात आहे. फॉर एक्झाम्पल फर्निचर जेव्हा आपण बनवतोय त्याचा पिरियड फार मोठा आहे बरोबर. तर फर्निचर आपल्याला लॉंग पिरियड मार्केटमध्ये बघायला मिळेल. त्यानंतर टेक अ स्क्रीनशॉट. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता प्रत्येक पेजचं. ओके. तुम्हाला हेच नोट्स सफिशियंट असते, तुम्हाला बुक बघायची पण गरज नाही. जे मी आता एक्सप्लेन करतोय मी थोडं मराठीमध्ये बोलतोय, तुम्ही त्याचं कन्वर्ट इंग्लिशमध्ये करून काय करू शकताय? तुमचं ते पूर्ण नोट्स बनवू शकताय किंवा जेवढे इथं मी घेतलेले आहेत तेवढं तुम्हाला सफिशियंट असणार. ओके. सर सी आहे ऑन द बेसिस ऑफ व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन. व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन सर किती बल्कमध्ये ट्रान्झॅक्शन केलं जातंय किंवा रिटेलमध्ये ट्रान्झॅक्शन केलं जातंय. सर देर आर 2 मार्केट्स. वन होलसेल मार्केट, सेकंड रिटेल. होलसेल आणि रिटेल मराठीमध्ये आपण घाऊक आणि किरकोळ म्हणतोय. सर होलसेल मार्केट लार्ज क्वांटिटी सेल आउट केले जाणार. चीपर प्राइसेस. सर किंमत एकदम कमी असणार का? कारण आपण बल्कमध्ये परचेस करणार तर आपल्याला प्राइस कमी भेटणार सर. ओके. गुड्स सोल्ड टू रिटेलर्स. सर होलसेल मार्केटमध्ये रिटेलरला होलसेलर काय करतोय? गुड्स सेल करतोय. जसं की एपीएमसी आहे. ओके. एपीएमसी म्हणजे जसं की मार्केट यार्ड असतात. कोल्हापूरचं मार्केट यार्ड आहे, पुण्याचं मार्केट यार्ड आहे, सांगली मार्केट यार्ड आहे. तिथं काय केलं जातंय? शेतकरी जे होलसेलमध्ये काय करतात? त्यांचं जे काय प्रोड्यूस केलेला माल आहे तो आणून देण्याचं काम करतात. सर होलसेल मार्केट. सेकंड आहे सर रिटेल मार्केट.
ओके, रिटेल मार्केट स्मॉल क्वांटिटी सेल आउट केले जातील किंवा स्मॉल क्वांटिटी आपण परचेस करतोय. सेकंड, हायर प्राइस. सर होलसेलर जेव्हा रिटेलरला वस्तू विकतोय, रिटेलर त्यामध्ये स्वतःचा प्रॉफिट ऍड करतोय आणि फायनल कंझ्युमर पर्यंत वस्तू देण्याचं काम करतोय. त्यामुळे ऍज कम्पेअर टू होलसेल मार्केट, रिटेल मार्केटमध्ये प्राइसेस इन्क्रीज होतात. हा पॉईंट तुम्ही कव्हर करू शकताय. डायरेक्टली सोल्ड टू कंझ्युमर किंवा कस्टमर्स. ओके सर, होलसेल मार्केटमध्ये होलसेलर रिटेलरला सेल करेल, रिटेल मार्केटमध्ये रिटेलर डायरेक्ट कंझ्युमरला सेल करेल. हा फरक आहे. डन. हा झाला आपला थर्ड. फर्स्ट आपण बघितलं ऑन द बेसिस ऑफ एरिया, लोकल, नॅशनल, इंटरनॅशनल. हे पाठच करा, आज पाठ करा हे पॉइंट्स. सेकंड बघितलं ऑन द बेसिस ऑफ टाइम, व्हेरी शॉर्ट पिरियड, लॉंग पिरियड. त्यानंतर आपण बघितलं ऑन द बेसिस ऑफ व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन्स, होलसेल आणि रिटेल. डन सर. त्यानंतर डी आहे याच्यामध्ये ऑन द बेसिस ऑफ इम्पॉर्टन्स. इम्पॉर्टन्सच्या बेसिसवर सर 3 टाइप्सचे मार्केट आहेत. फर्स्ट आहे प्रायमरी मार्केट. सर व्हॉट इज मीन बाय प्रायमरी मार्केट? काय लिहिणार आम्ही एक्झाम मध्ये? प्रायमरी प्रोडक्ट्स, दॅट इज फॉरेस्ट अँड ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट. ओके, जे जमिनीमधनं उगणारे जे काही ऍग्रिकल्चरल प्रोडक्ट असतील किंवा फॉरेस्ट जे काही झाडं वगैरे असतील, ओके, ट्रीज वगैरे, हे आपल्या प्रायमरी मार्केटमध्ये कव्हर केले जातात. जसं की फ्रुट्स आहेत, फूड ग्रेन्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, इव्हन ट्री सुद्धा हे तुमच्या प्रायमरी मार्केटचे एक्झाम्पल आहेत. सर सेकंडरी मार्केट. सर सेकंडरी मार्केट इज अ सेमी प्रोसेस्ड मार्केट. ओके, म्हणजे काय बघा, सिंपल आहे सर. प्रायमरी मार्केटमध्ये टोटली रॉ मटेरियल असेल, जे ऍग्रिकल्चर किंवा फॉरेस्ट आपल्याला मिळणार, त्याच्यावर आपण जी प्रोसेस करतोय ना सर, जेव्हा आपण त्याला प्रोसेसमध्ये आणतोय तेव्हा आपण त्याला सेकंडरी मार्केट म्हणणार. कोणतं मार्केट म्हणणार आपण? सेकंडरी. तुम्ही पॉईंट हे कव्हर करू शकताय. सेमी प्रोसेस और सेमी मॅन्युफॅक्चर्ड प्रोडक्ट्स यामध्ये कव्हर केले जातात. सर लास्ट आहे याच्यामध्ये टर्मिनल मार्केट. टर्मिनल मार्केटमध्ये फिनिश्ड गुड्स है ना, डायरेक्टली सोल्ड टू कंझ्युमर. डायरेक्टली सर कुणाला सेल केले जातील? हे तर डायरेक्टली कंझ्युमरला सेल केले जातील. कुणाला सेल केले जाणार? कंझ्युमरला. ओके, फिनिश्ड गुड्स. सर जर फरक बघितला तर याच्यामध्ये रॉ मटेरियल आहेत, म्हणजे आपण त्याला कच्चा माल म्हणतोय, जे ऍग्रिकल्चर किंवा आपल्याला फॉरेस्ट थ्रू मिळणार आहेत. सर सेकंडरी मार्केटमध्ये त्याच्यावर प्रोसेसिंगचं काम चालतंय आणि सर टर्मिनल मार्केटमध्ये काय केलं जात आहे तर त्याला फिनिश्ड गुड्स मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. अशा पद्धतीने सर काय झालं तर हे ऑन द बेसिस ऑफ इम्पॉर्टन्स याचे टाइप्स पडलेले आहेत. ओके, त्यानंतर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकताय. पुढचा जो बेस आहे ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ गुड्स. ओके सर, ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ गुड्स. गुड्सचं नेचर कसं आहे त्या सुद्धा बेसिसवर सर काही टाइप्स पडतात. नंबर फर्स्ट आहे याच्यामध्ये कमोडिटी मार्केट. ओके सर, इट्स रिलेटेड टू प्रोडक्ट, गुड्स और कमोडिटीज. सर हे प्रोडक्ट, गुड्स किंवा कमोडिटीशी रिलेटेड आहे, जसं की कंझ्युमर अँड इंडस्ट्रियल प्रोडक्ट. ओके, कंझ्युमर म्हणजे जे आपल्यासाठी लागणारे, आपण सगळे कंझ्युमर आहोत, आपल्यासाठी लागणाऱ्या वस्तू किंवा इंडस्ट्रीसाठी लागणाऱ्या वस्तू या कमोडिटी मार्केटमध्ये येतात. सर सेकंड आहे कॅपिटल मार्केट, बॉरोविंग और लेंडिंग लॉंग टर्म कॅपिटल. जसं की आपण शेअर मार्केट वगैरे बघतोय ना, आपण ऐकलं असेल शेअर मार्केट, सर ते कॅपिटल मार्केटमध्ये येणार. डन. आणि सर कमोडिटी मार्केटमध्ये वस्तूचं देवाणघेवाण होणार. सर कॅपिटल मार्केटमध्ये शेअर्स, ओके, लेंडर्स, लोन, बॉरोविंग यासारख्या गोष्टी कव्हर केल्या जातात. तर तुम्ही याचा सुद्धा काय करू शकताय, प्रॉपरली स्क्रीनशॉट याचा घेऊ शकता. डन. त्यानंतर सर ऑन द बेसिस ऑफ रेग्युलेशन. ऑन द बेसिस ऑफ रेग्युलेशन. सर ऑन द बेसिस ऑफ रेग्युलेशन सुद्धा काही महत्वाचे पॉइंट्स आहेत, ते सुद्धा आपण कव्हर करणार. एक आहे त्याच्यामध्ये ऑन द बेसिस ऑफ रेग्युलेशन. फर्स्ट, रेग्युलेटेड मार्केट. सर रेग्युलेटेड मार्केट म्हणजे काय? या मार्केटला कोणीतरी रेग्युलेट म्हणजे कोणीतरी कंट्रोल करणार असते. जसं आपले आई वडील आपल्याला कंट्रोल करतात, आपले मित्र कंट्रोल करतात, तसं सर या मार्केटला सुद्धा कोणीतरी कंट्रोल करणारी स्टॅट्युटरी बॉडी आहे. ज्याच्यात जसं की स्टॉक एक्सचेंज आहे, सेबी स्टॉक एक्सचेंजला काय करते, रेग्युलेट करते. बँक आहे, बँकला आरबीआय रेग्युलेट करते. सर इन्शुरन्स आहे, इन्शुरन्सला IRDA रेग्युलेट करते. म्हणजे या इन्शुरन्सच्या बिझनेसवर असेल, बँकिंगच्या बिझनेसवर असेल,
शेअर मार्केटच्या बिझनेसवर असेल, सर याच्यावर कोणीतरी वॉच ठेवतंय की काही तिथं वेगळं घडत नाही ना, हे बघण्याचं काम केलं जात आहे सर, त्याला रेग्युलेटेड मार्केट म्हणतोय. सेकंड आहे सर अनरेग्युलेटेड मार्केट. सर अनरेग्युलेटेड म्हणजे काय, ह्याला आपण फ्री मार्केट सुद्धा म्हणतोय, फ्री, आझाद. सर फ्री मार्केट म्हणजे नॉट कंट्रोल बाय एनी स्पेसिफिक बॉडी, त्याच्यावर कोणीही कंट्रोल करत नाही, आओ जाओ घर तुम्हारा. ओके, ऑपरेट अकॉर्डिंग टू डिमांड अँड सप्लाय. हा जो मार्केट आहे ना, तो डिमांड आणि सप्लाय या बेसवर ऑपरेट होत असतो, त्याला आपण अनरेग्युलेट मार्केट म्हणतो. त्यानंतर पुढे दिलेलं आहे आपल्याला ऑन द बेसिस ऑफ कॉम्पिटिशन. सर कॉम्पिटिशनच्या बेसिसवर हा जो क्वेश्चन आहे तो तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा आहे, क्लिअर करून घ्या. सर ऑन द बेसिस ऑफ कॉम्पिटिशन देर आर टू टाइप्स ऑफ कॉम्पिटिशन. फर्स्ट इज अ परफेक्ट कॉम्पिटिशन, त्याला आपण प्युअर कॉम्पिटिशन म्हणतोय किंवा प्युअर मार्केट म्हणतोय. सर परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये असते तरी काय, तर त्याचे काही फीचर्स आहेत. प्युअर कॉम्पिटिशन आहे, लार्ज नंबर ऑफ बायर्स, लार्ज नंबर ऑफ सेलर्स आहेत, सिंगल प्राइस आहे. फॉर एक्झाम्पल मी जी वस्तू विकतोय ना, माझा कॉम्पिटिटर पण तोच वस्तू विकतोय, म्हणजे जे आमच्याकडे प्रोडक्ट आहे ते होमोजिनियस आहेत, एक जिन्सी म्हणतोय आपण त्याला, आणि चार्ज केली जाणारी प्राइस ही सुद्धा काय सांगा, सिंगल प्राइस आहे. असं मार्केट म्हणजे कोणतं मार्केट असणार, परफेक्ट मार्केट. हे तुम्ही तुमची नोट डाऊन करू शकता, तुमच्या नोट्स मध्ये कव्हर करू शकता. सर त्याच्यानंतर आहे इम्परफेक्ट मार्केट. इम्परफेक्ट मार्केटमध्ये तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये शिकायचं आहे. सर मोनोपॉली. मोनोपॉली म्हणजे जिथं ओनली वन सेलर आहे, फक्त एकटाच विक्रेता आहे, त्याला आपण मोनोपॉली म्हणतोय. त्याला आपण काय म्हणतोय, मोनोपॉली मार्केट. सेकंड आहे डिओपॉली. सर डिओपॉली मध्ये दोन सेलर असणार. किती सेलर असणार, दोन सेलर, त्याला आपण डिओपॉली म्हणतोय. सर ओलिगोपॉली. ओके, ओलिगोपॉली मध्ये काय, ओलिगोपॉली मार्केट, त्याच्यामध्ये फ्यू सेलर्स आहेत सर, काही सेलर असतात. ओके, जसं की आता आपण बघतोय जे आपले मोबाईलच्या कंपनीज आहेत, ज्याचा आपण रिचार्ज वगैरे युज करतोय, रिलायन्स आहे, एअरटेल आहे, VI आहे, BSNL आहेत, फ्यू सेलर्स आहेत. त्यानंतर सर मोनोप्सॉनी आहे. मोनोप्सॉनी मध्ये सिंगल बायर आहे, खरेदी करणारा एकटाच असतो, त्याला आपण मोनोप्सॉनी म्हणतोय. आणि मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन आहे. सर मोनोपॉलिस्टिक मध्ये सुद्धा नंबर ऑफ बायर्स आणि नंबर ऑफ सेलर्स चांगल्या पद्धतीने असतात. ओके, इथं जे गुड्स आहेत ते होमोजिनियस नाही आहेत, पण एकमेकांशी रिलेटेड आहे, एकमेकांशी काय असतात, रिलेटेड असतात. अशा पद्धतीने हा जो आपला क्वेश्चन आहे तो म्हणजे टाइप्स ऑफ मार्केट. ओके, जो 100% तुमच्या एक्झाम मध्ये विचारला जाणारा क्वेश्चन आहे. तुम्हाला 4 मार्क्ससाठी असेल, 5 साठी असेल, किंवा तुम्हाला 8 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय, त्यामुळे तुम्ही हे परफेक्टच केलं पाहिजे. ओके, तर हा आपला फर्स्ट क्वेश्चन झाला टाइप्स ऑफ मार्केट, ज्याच्यामध्ये आपण जे काही बघितलं होतं ते डिस्कशन केलेलं आहे. हा प्रत्येक पॉईंट तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करा, तुम्हाला चांगले मार्क्स. हा माझा एक व्हिडिओ आणि याच्या पुढचा, कारण मार्केटिंगवर मी 2 व्हिडिओ बनवणार, 2 व्हिडिओ परफेक्ट केला तर तुम्हाला 20 आउट ऑफ 20 मार्क्स मिळणार, याची गॅरंटी पूर्ण माझी असेल. हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन. सर आपण सेकंड क्वेश्चन बघणार, तो म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग. ओके, बऱ्याचदा एक्झाम मध्ये हा क्वेश्चन कव्हर झालेला आहे. हा क्वेश्चन तुम्हाला परफेक्ट करावा लागेल. सर क्वेश्चन नंबर 2, इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग. सर रिगार्डिंग टू होम, कुणाशी रिलेटेड इम्पॉर्टन्स आहेत, एक आहे ते म्हणजे सोसायटीशी रिलेटेड, सेकंड आहे फर्मशी रिलेटेड, आणि थर्ड आहे कंझ्युमरशी रिलेटेड. बोर्ड एक्झाम मध्ये पुन्हा पुन्हा हा क्वेश्चन 8 मार्क्स साठी विचारलेला आहे. 8 ला नाही आला ना, 4 ला आहे, लिहून ठेवा तुम्ही, लिहून ठेवा. ओके सर 20 मार्क आणि 4च क्वेश्चनचा टॉपिक आहे, परफेक्ट करा, परफेक्ट करा. मग सर एक्झाम मध्ये रिलेटेड टू सोसायटी, रिलेटेड टू फर्म, रिलेटेड टू कंझ्युमर तिघांचं येणार का, नो. एक्झाम मध्ये आजपर्यंत कुठल्या तरी 2 कन्सेप्ट बद्दल विचारलंय, एक तर फर्म बद्दल, सोसायटी बद्दल, किंवा सोसायटी बद्दल आणि कंझ्युमर बद्दल, किंवा फर्म बद्दल आणि कंझ्युमर बद्दल, कसंही विचारलं जाईल. ओके, तर चला आपण कव्हर करूया, आणि याला लक्षात ठेवण्यासाठी आपण काय करणार, एक शॉर्ट ट्रिक सुद्धा बघणार आहोत. ओके सर टू द सोसायटी, मार्केटिंगचं सोसायटीला काय महत्व आहे हे आपण खालील पॉइंट्स नुसार बघायचं आहे. ओके, त्याच्यामध्ये नंबर फर्स्ट आहे डिक्रीज डिस्ट्रीब्युशन कॉस्ट. डिक्रीज डिस्ट्रीब्युशन कॉस्ट. आधी आपल्याला मित्रांनो समजून घ्यावं लागेल की मार्केटिंग मध्ये ना डिस्ट्रीब्युशन हा एक फंक्शन आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करणार. ओके, इफेक्टिव्ह डिस्ट्रीब्युशन चॅनल हेल्प्स टू रिड्यूस डिस्ट्रीब्युशन कॉस्ट. डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, वितरण. ओके, जसं की प्रोड्युसर आहे, प्रोड्युसर पासून
कंझ्युमर पर्यंत वस्तू येण्यासाठी जे चॅनल आहे ना त्याला आपण डिस्ट्रीब्युशन चॅनल म्हणतो. आणि जर इफेक्टिव्ह आणि प्रॉपर मार्केटिंग असेल तर हा डिस्ट्रीब्युशन चॅनलसाठी येणारा जो एक्सपेन्सेस आहे ना तो रेड्यूस करता येतो आपल्याला. सर कसं? तर बघा, डिस्ट्रीब्युशन चॅनल वेगवेगळे आहेत. जसं की प्रोड्युसर टू कंझ्युमर हा पण आहे, प्रोड्युसर होलसेलर कंझ्युमर हा पण आहे, प्रोड्युसर होलसेलर रिटेलर कंझ्युमर हा पण आहे. तुम्ही कोणतं चॅनल अडॉप्ट करताय त्यानुसार तुमचं डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस कमी होतो. ओके, दॅट्स वाय डिक्रीज डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस हे सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टन्स आहे सोसायटीसाठी. कुणाचं? मार्केटिंग. चीपर प्राइसेस. सर काय होतंय बघा, जेव्हा आपण मिडलमॅनला बाजूला करतो ना, जेव्हा प्रोड्युसर डायरेक्ट कस्टमर पर्यंत जातोय त्या केसमध्ये जी प्राइस आहे ना ती कमी होते. कसं सर? कारण समजा 10 रुपयाचं प्रोडक्ट आहे, समजून घ्या 10 रुपयाचं प्रोडक्ट आहे ना, प्रोडक्ट बनवण्यासाठी 10 रुपये खर्च आलेला आहे. मग प्रोड्युसर काय करतोय, त्याच्यावर स्वतःचे 2 रुपये ऍड करतोय, 12 रुपये झाले. तो होलसेलरला 12 रुपयाला देतोय, होलसेलर आपले 3 रुपये ऍड करतोय, 15 रुपये किंमत होते, बरोबर. तो रिटेलरला विकतोय 15ला, रिटेलर आपले 5 रुपये ऍड करतोय, 20 रुपये किंमत होते. तो कंझ्युमरला विकतोय. म्हणजे 10 रुपयाचं प्रोडक्ट कंझ्युमरला मिळण्यासाठी 20 रुपये खर्च आलेला आहे टोटल. ओके, समजा हेच आपण जे मिडलमॅन आहे त्यांना बाजूला काढलं, प्रोड्युसरनं डायरेक्ट कंझ्युमरला जर विकलं तर तो 12 किंवा 13 रुपयामध्ये विकेल. म्हणजे यामध्ये कंझ्युमरचा पण फायदा आहे, यामध्ये प्रोड्युसरचा पण फायदा आहे. ओके, त्यामुळे चीपर प्राइसेस हे सुद्धा महत्वाचं एक इम्पॉर्टन्स आहे. सेकंड, इन्क्रीज इन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. इन्क्रीज इन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कुणाच्या? सर सोसायटीच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये काय होणार? इन्क्रीज होणार बिकॉज ऑफ मार्केटिंग. हाऊ? तर बघा हे पॉईंट कव्हर करायचे तुमच्या एक्झाम मध्ये. प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह इज प्रोव्हाइड गुड्स ऑर सर्व्हिसेस टू द कंझ्युमर ऑर सोसायटी. प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह काय आहे मार्केटिंगचं? तर गुड्स आणि सर्व्हिसेस काय करणे, सोसायटी पर्यंत किंवा कंझ्युमर पर्यंत प्रोव्हाइड करणे. ओके, इट हेल्प्स टू प्रोव्हाइड क्वालिटी प्रोडक्ट ऍट लो प्राइस. आणि यामुळे काय होत आहे, तर चांगल्या पद्धतीचे क्वालिटीचे प्रोडक्ट आपल्याला कमी किमतीमध्ये मिळतात. ओके, स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही याचं. अजून सर काय होतं याच्यामुळे? मार्केटिंग हेल्प्स टू आयडेंटिफाय कंझ्युमर नीड्स. ओके, मार्केटिंगमुळे कंझ्युमरचे नीड्स काय आहेत, त्याचे वॉन्ट्स काय आहेत, है ना, त्याचं एक्सपेक्टेशन काय आहे प्रोडक्ट कडून किंवा सर्व्हिस कडून किंवा प्रोड्युसर कडून हे आपल्याला कळतंय आणि त्या पद्धतीचा क्वालिटी मला आपण प्रोव्हाइड करतोय. त्यामुळे जे कंझ्युमरचं लिव्हिंग स्टँडर्ड आहे, सोसायटीचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ते इन्क्रीज होण्यासाठी आपल्याला 100% हेल्प होते. ओके, त्यानंतर थर्ड वन आहे मॅनेजिंग कंझ्युमर्स एक्सपेक्टेशन. कंझ्युमरचे एक्सपेक्टेशन मॅनेज करण्यासाठी सुद्धा मार्केटिंग हेल्पफुल आहे. हाऊ सर? मार्केटिंग रिसर्च हेल्प्स टू ऑर्गनायझेशन फॉर आयडेंटिटी द नीड्स अँड एक्सपेक्टेशन्स ऑफ कंझ्युमर. ओके सर, मार्केटिंगचं सगळ्यात महत्वाचं फंक्शन आणि प्रायमरी फंक्शन जर कोणता असेल तर रिसर्च अँड डेव्हलपमेंट. ओके, म्हणजे कंझ्युमरचे फीडबॅक घेणे, त्या फीडबॅकनुसार त्यांच्या प्रोडक्टमध्ये त्यांच्या सर्व्हिसमध्ये चेंज करणे आणि ते प्रोव्हाइड करणे. डन. मग त्यामुळे होते कसं, कंझ्युमरचं एक्सपेक्टेशन काय आहे हे त्यांना रिसर्च मधून कळते आणि त्यानुसार ते काय करू शकतात, त्यांच्या स्ट्रॅटेजीज मध्ये चेंज करू शकतात. हा पॉईंट कव्हर करणार तुम्ही. सेकंड पॉईंट कव्हर केलाय, कलेक्ट द रिव्ह्यूज ऑफ कंझ्युमर अँड चेंज द अकॉर्डिंगली. है ना, त्यांचे रिव्ह्यू घ्यायचे, है ना. कंझ्युमर बसलेतच मापं काढायला आपल्या प्रोडक्टची, ते मापं चांगल्या पद्धतीने काढतात, बघायचं आपण फीडबॅक कसा आलेला आहे, है ना. ते प्रोडक्ट मध्ये काही चेंज हवा आहे का त्यांना, त्या पद्धतीने आपण चेंज करून द्यायचा असतो, त्यासाठी महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आहे टू अवेअर कंझ्युमर अबाउट द चेंजेस. ओके, म्हणजे आपल्या जर फर्म मध्ये काही चेंजेस होत असतील तर त्यासाठी आपण अवेअर करू शकतो. जसं की मर्जर. मर्जर म्हणजे काय सर, की दोन कंपनी जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण त्याला मर्जर म्हणतो, है ना. जसं की मर्जरची भारतामध्ये याच्या आधी चांगली चांगली एक्झाम्पल होती आणि आता पण आहेत. जसं की हिरो इंडियन कंपनी होती, होंडा जॅपनीज कंपनी होती, हे एकत्र होते आधी, आता नाहीये. हिरो होंडा मर्जर होतं सर. ओके, त्यानंतर मारुती इंडियन कंपनी होती, सुझुकी हे जपानची टेक्नॉलॉजी होती, मारुती सुझुकी एक कंपनी झाली होती, चांगलं मर्जरचं एक्झाम्पल होतं. ओके, जेव्हा जिओनं रिलायन्सनं जिओला फ्री केलं म्हणजे मार्केटमध्ये आणलं तेव्हा सर वोडाफोन आणि आयडियाला मार्केटमध्ये टिकणी फार अवघड जायला लागलं. वोडाफोन आणि मार्केटनं काय केलं, एकत्र आले आणि नवीन कंपनी चालू केली ज्याचं नाव आहे VI. बरोबर, हे सुद्धा मर्जर आहे.
मग हे लोकांना कसं कळतंय तर थ्रू मार्केटिंगमुळे हे आपल्याला कळतंय. दॅट्स वाय आपण काय करू शकतो, त्यामुळेच ते कंझ्युमरचे जे एक्सपेक्टेशन आहे त्याला आपण प्रॉपरली मॅनेज करू शकतो. नेक्स्ट आहे सर प्रोव्हाइड एम्प्लॉयमेंट. ओके सर, मार्केटिंग कवर्स ऑल फंक्शन्स ऑफ ऑर्गनायझेशन लाईक बाईंग, सेलिंग, फायनान्सिंग, ट्रान्सपोर्टिंग, वेअरहाउसिंग, प्रमोटिंग, जसं की ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे आहे, रिस्क बेअरिंग, रिसर्च अँड मॅनेजमेंट किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट, ओके, ब्रँडिंग आहे, लेबलिंग आहे, पॅकेजिंग आहे. या पद्धतीचे बरेच कार्य हे मार्केटिंग मध्ये कव्हर होत असतात सर. मग हे कार्य करण्यासाठी आपल्याला एम्प्लॉईची गरज आहे. मग एम्प्लॉईची गरज आहे म्हणजे एम्प्लॉयमेंट क्रिएट होणार आहे. ओके, त्यामुळे सोसायटीमध्ये एम्प्लॉयमेंट क्रिएट होण्यासाठी मार्केटिंग फार महत्वाचा रोल प्ले करतो. ओके, नेक्स्ट आहे म्हणजे त्याच्यामध्येच कव्हर आहे, रन फॉर ऑल दीज फंक्शन्स ऑर्गनायझेशन क्रिएट व्हेरियस जॉब्स. वेगवेगळे काय केले जातात, जॉब क्रिएट केले जातात, त्यानुसार सोसायटीमध्ये एम्प्लॉयमेंट क्रिएट होण्यासाठी मदत होते. ओके, तुम्ही ज्या त्यावेळेला स्क्रीनशॉट घेत चला. नंबर 5 आहे इन्क्रीज इन नॅशनल इन्कम. सर ऑब्विसली जर एम्प्लॉयमेंट क्रिएट झाला आहे ना, सोसायटीचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड वाढत असेल तर आपल्या नॅशनल इन्कम मध्ये ऑब्विसली भर पडणार आहे, आपलं नॅशनल इन्कम वाढणारच आहे. बरोबर, काय काय कव्हर झाले सर, इन्क्रीज इन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हेल्प्स टू इन्हान्स नॅशनल इन्कम, बरोबर आहे. प्रोव्हाइड इफेक्टिव्ह प्रोडक्ट्स ॲट लो प्राइस, इट बूस्ट द इन्क्रीज टर्नओव्हर. ओके, काय केलं जातं, क्वालिटी प्रोडक्ट कमी किमतीमध्ये विकल्यानंतर टर्नओव्हर जे आहे ते फास्ट पद्धतीने होत आहे. क्रिएशन ऑफ एम्प्लॉयमेंट क्रिएट झालेलं आहे, त्यामुळे सुद्धा तुमचं नॅशनल इन्कम काय होतंय, इन्क्रीज होतंय. हे तुम्हाला कव्हर करावं लागेल एक्झाम मध्ये. त्यानंतर आहे कंझ्युमर अवेअरनेस. ओके सर, मार्केटिंग प्रॉपर असेल तर मार्केटिंग क्रिएट्स अवेअरनेस इन सोसायटी अबाउट प्राइस, प्रोडक्टची क्वालिटी है ना, प्रोडक्टचं यूज काय आहे याबद्दल अवेअरनेस क्रिएट होत आहे. प्रोव्हाइड प्रॅक्टिकल नॉलेज अबाउट हँडलिंग प्रोडक्ट, डेमो दिला जातोय की सर या प्रोडक्टला आपण कसं हँडल करायचंय हे सांगण्याचं काम सुद्धा कोण करणार, मार्केटिंग. ओके, तर मार्केटिंगचं जे इम्पॉर्टन्स आहे रिगार्डिंग टू सोसायटी ते आपण शॉर्ट मध्ये असं पाठ करू शकतोय, डिम्पी सी, DIMPI, डिम्पी सी. सर कसं डिम्पी सी, तर आपण बघू शकतोय डिम्पी सी मधला जो डी आहे तो म्हणजे डिक्रीज डिस्ट्रीब्युशन कॉस्ट, डी. डिम्पी मधला आय म्हणजे इन्क्रीज इन स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, डिम्पी मधला एम म्हणजे मॅनेजिंग कंझ्युमर एक्सपेक्टेशन, डिम्पी मधला पी म्हणजे प्रोव्हाइड एम्प्लॉयमेंट, डिम्पी मधला आय म्हणजे इन्क्रीजिंग नॅशनल इन्कम, आणि डिम्पी नंतर सी हा आपण वेगळा वर्ड घेतलाय, डिम्पी सी. सी म्हणजे कंझ्युमर अवेअरनेस. सी म्हणजे काय, कंझ्युमर अवेअरनेस. ओके, तर अशा पद्धतीने आपण हा इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग रिलेटेड टू सोसायटी किंवा टुवर्ड्स सोसायटी हा पॉइंट आपण क्लिअर केलेला आहे. त्यानंतर सर मार्केटिंगचा अजून इम्पॉर्टन्स आहे कुणाबद्दल, तर फर्मशी रिलेटेड. कुणाशी रिलेटेड सर, फर्मशी रिलेटेड. ओके, बघा जर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, तुमच्या फ्रेंडचा पण फायदा होईल. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की करा, लाईक करा. ओके, शेअर करा. काही क्वेश्चन्स असतील किंवा अजून कशाबद्दल जर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट नक्की करा. सर इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग टू द फर्म्स. सर फर्म जे आहे ना म्हणजे बिझनेस, त्या बिझनेसला या मार्केटिंगचा फायदा आहे का, ऑब्व्हियसली असणार आहे सर. सोसायटीला आहे म्हणजे फर्मला पण असणारच आहे. काय फायदा आहे सर, इन्क्रीज अवेअरनेस, अवेअरनेस क्रिएट होतोय सर. कशाबद्दल, मी मगाशीच म्हटलं फर्स्ट फंक्शन आहे रिसर्च अँड मॅनेजमेंट. थ्रू रिसर्च अँड मॅनेजमेंट अवेअर अबाउट कंझ्युमर नीड्स अँड एक्सपेक्टेशन्स. समजा माझा बिझनेस आहे ना, जेव्हा मी रिसर्च हा फंक्शन करतो ना मार्केटिंग थ्रू, तेव्हा मला कळतंय की कंझ्युमरला काय पाहिजे, त्याचं एक्सपेक्टेशन काय माझ्याकडे. अवेअर अबाउट एक्झिस्टिंग प्रोडक्ट्स अँड न्यू अरायव्हल्स, आणि आपल्याला कळतंय की मार्केटमध्ये माझ्या कॉम्पिटिशनला एक्झिस्टिंग प्रोडक्ट काय आहेत आणि कॉम्पिटिटरचा कोणता प्रोडक्ट नवीन मार्केटमध्ये येणार आहे हे सुद्धा मला कळतंय. अवेअर अबाउट इंडस्ट्री अँड कॉम्पिटिशन. ओके, मार्केटबद्दल पूर्ण अवेअरनेस क्रिएट होतोय. कशामुळे, मार्केटिंगमुळे. हे सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टन्स आहे कोणासाठी, फर्मसाठी. इन्क्रीज अवेअरनेस. सेकंड आहे सर क्रिएट ट्रस्ट, एक विश्वास क्रिएट होतोय. एक विश्वास काय होतोय, क्रिएट होतोय.
मार्केटिंग प्रोव्हाइड प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट मार्केट. मार्केटिंग काय करतंय, तर आपल्याकडे हे प्रोडक्ट आहेत, याची ही क्वालिटी आहे, याच्यामध्ये हे इन्ग्रेडियंट आहेत, याची डेट ऑफ प्रोडक्शन ही आहे, डेट ऑफ एक्सपायर ही आहे, याची MRP ही आहे, याच्यामध्ये शुगर किती मिळणार, याच्यामध्ये जे जे काय आहे ओके ते किती प्रमाणामध्ये मिळणार हे सगळं सांगितलं जात आहे. मार्केटिंग प्रोव्हाइड प्रॉपर इन्फॉर्मेशन अबाउट मार्केट, प्रोडक्ट, प्राइस, इट्स फीचर्स, युसेज, ओके, क्वालिटी, गाईडलाईन्स की कशा पद्धतीने यूज करायचं हे सुद्धा तुम्हाला सांगितलं जाते. ओके, इट हेल्प्स टू अर्न लॉयल कस्टमर. आणि सर यामुळे होतंय काय, तर आपल्या मला एक लॉयल कस्टमर मिळण्यासाठी फार मोठी मदत होते. आणि लॉयल कस्टमर हे तुमच्या ब्रँड क्रिएट करतो. काय करतो, तुमचं ब्रँड क्रिएट करण्याचं काम करतो. ओके, जसं की अजून सुद्धा भारतामध्ये ना बऱ्याच गोष्टी आहेत ते मी पुढच्या लेक्चरमध्ये पण घेईनच, पण जस्ट मी एक एक्झाम्पल सांगतोय. ओके, आपण टूथपेस्ट यूज करतो, दात घासण्यासाठी आपण वेगवेगळ्या पेस्ट यूज करतो. अजून सुद्धा भारतामध्ये जेव्हा दात घासायची पावडर असू दे किंवा पेस्ट असू दे, जेव्हा संपतंय ना तेव्हा घरात आई असेल आणि तुम्हाला सांगत असेल तर नक्की सांगणार, काय सांगणार, कोलगेट संपलेला आहे, कोलगेट घेऊन ये. बरोबर. इव्हन तुम्ही घरामध्ये डाबरचं यूज करत असाल, बी फ्रेश, तुम्ही घरामध्ये पतंजलीचं दंत कांती वापरत असाल तरी तुमच्या घरामध्ये सांगितलं जाते कोलगेट घेऊन ये. माहिती आहे ना, त्यांना सांगायचे दंतकांती, कारण घरामध्ये ते वापरतोय. आपण जाऊन सुद्धा सांगतोय, काय सांगतोय, दंतकांती द्या, पण आपल्या माइंडमध्ये फिक्स आहे दात घासायचंय म्हणजे कोलगेट, दात घासायचंय म्हणजे कोलगेट. ओके, तर कोलगेटनं हे ब्रँड क्रिएट केलेलं आहे आणि त्याने एक लॉयल कस्टमरचं काय केलेलं आहे सांगा, एक मिनार म्हणतो ना आपण, असं त्यांनी क्रिएट केलेलं आहे. ओके, त्यामुळे ट्रस्ट क्रिएट होतोय मार्केटमध्ये, कंझ्युमर्समध्ये रिगार्डिंग फर्म. नंबर 3, टॅकल द कॉम्पिटिशन. आपण कॉम्पिटिशनला टॅकल करू शकतो. ओके, मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॉम्पिटिशन आहे. सध्या तरी तुम्ही बघत असाल तर आपले कट थ्रॉट कॉम्पिटिशन आहे, म्हणजे गळे कापूस स्पर्धा. गळे कापूस म्हणजे आपल्या कोल्हापूर सारखं गळे कापत नाही फिरायचं आपल्याला कुणाचे. ओके, कारण कोल्हापूरमध्ये आहेच आपल्या, है ना, जरा काय बोललं की आपण लगेच म्हणतो टिंबाच्या बघून घेतो वगैरे वगैरे, है ना, हे आपली कोल्हापुरी भाषाच आहे आधीपासून. ती वेगळी स्पर्धा आणि ही वेगळी स्पर्धा. सर टॅकल द कॉम्पिटिशन. मार्केटिंग हेल्प्स टू अर्न लॉयल कस्टमर. लॉयल कस्टमर मिळवण्यासाठी मार्केटिंग इसेन्शियल आहे. अंडरस्टँड मार्केट सिच्युएशन, मार्केटमध्ये काय चाललंय हे आपल्याला कळतंय. कॉम्पिटिशन कॉम्पिटिटरचे स्ट्रॅटेजीज काय आहे, माझा कॉम्पिटिटर काय स्ट्रॅटेजी अडॉप्ट करतोय हे आपल्याला कळतंय सर. आणि कंझ्युमर एक्सपेक्टेशन आपल्याला समजते की कंझ्युमरची एक्सपेक्टेशन काय आहेत, आणि या सगळ्या बेसवर आपण कॉम्पिटिशनला टॅकल करू शकतो. ओके, बघा तुम्हाला पुस्तक वाचायची पण गरज नाही, हे पॉइंट्स लिहून घ्या, तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क्स देणार. पेपर चेक करणारा कोणी पण असू दे माईकाला, तो तुम्हाला चांगले मार्क देईल. सर 4th आहे इन्क्रीज सेल्स. ओके, ऑब्व्हियसली फर्मच्या रिलेटेड बघतोय. जर तुम्ही सगळं चांगल्या पद्धतीने करत असाल तर तुमचे सेल वाढणारच ना. नो कंझ्युमर एक्सपेक्टेशन थ्रू मार्केट रिसर्च. आपल्याला कंझ्युमरचे एक्सपेक्टेशन कळतात. प्रोड्यूस अकॉर्डिंग टू कंझ्युमर एक्सपेक्टेशन. मला कळालंय की सर माझ्या प्रोडक्टमध्ये इथं खराबी आहे, तर प्रोड्युसर गप बसेल का, नो सर, तो चेंज करणार एक्सपेक्टेशन नुसार आणि बेटर क्वालिटी प्रोडक्ट देण्याचा प्रयत्न करणार लो प्राइस मध्ये. त्यामुळे सर जे आपले सेल्स आहेत ना, ऑब्व्हियसली जर कंझ्युमर आपला लॉयल होत असेल, पुन्हा पुन्हा आपला कंझ्युमर आपल्याकडेच येत असेल, तर आपले जे सेल्स आहेत ते सेल्स ऑब्व्हियसली काय होणार, वाढणार. मी मगाशीच म्हटलं ज्या त्यावेळेला तुम्ही स्क्रीनशॉट घेत चला आणि हे नोट्स तुम्हाला पुस्तकापेक्षा जास्त इसेन्शियल ठरतील. ओके सर, प्रॉपर डिसिजन मेकिंग. आपल्याला प्रॉपर डिसिजन घेता येते मार्केटिंगमुळे. कसं सर, रिसर्च अँड डेव्हलपमेंट हेल्प्स टू नो कंझ्युमर वॉन्ट्स. कंझ्युमरला काय हवं आहे हे मदत होते. कॉम्पिटिटरच्या स्ट्रॅटेजी कळतात आपल्याला आणि मार्केटची पूर्ण सिच्युएशन कळते आणि त्यानुसार आपण आपल्या डिसिजन मध्ये काय करू शकतो, चेंजेस आणू शकतो किंवा आपण आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये चेंजेस आणू शकतो, प्रॉपर डिसिजन घेऊ शकतो. हे पॉईंट्स तुम्ही त्यामध्ये कव्हर करू शकता. सर बरं, 8 मार्कला एका पॉईंटमध्ये किती लाईन पाहिजेत यासाठी स्पेशल लेक्चर घेतलं जाईल. ओके, सध्या हे पॉईंट फक्त पाठ करून घ्या. त्यानंतर पुढे आहे सर सोर्सेस ऑफ न्यू आयडिया. आहे ना सर, मार्केटिंगमुळे न्यू आयडिया येण्यासाठी मदत होते. सर हाऊ, विथ द हेल्प ऑफ मार्केटिंग कलेक्ट द फीडबॅक अबाउट द प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन. जे आपण 4 P's आहेत ते आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचं आहे. सर रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट मेक्स इनोव्हेशन अँड इन्व्हेंशन इन देअर 4 P's. है ना, प्लेसमध्ये, प्रोडक्टमध्ये, प्रमोशन स्ट्रॅटेजी म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये वगैरे,
पूर्णपणे चेंज आणण्याचं काम केलं जात आहे ना. त्यामुळे नवीन नवीन आयडिया काय होतात, क्रिएट होतात. हे कशामुळे? फक्त मार्केटिंगमुळे. सर हे आम्ही कसं पाठ करायचंय, मार्केटिंगची रिलेटेड इम्पॉर्टन्स, तर त्यासाठी शॉर्ट टिप आहे IC टिप्स. IC टिप्स. सर IC टिप्स थोडं एक्सप्लेन कराल का? जर तुम्ही स्क्रीनशॉट मारला असेल तर तुम्हाला कळून जाईल. IC टिप्स. सर आय म्हणजे इन्क्रीज अवेअरनेस, C म्हणजे क्रिएट ट्रस्ट, C. टिप्स मध्ये टॅकल कॉम्पिटिशन, T. इन्क्रीज सेल्स, I. प्रॉपर डिसिजन मेकिंग, P. आणि सोर्सेस ऑफ न्यू आयडिया, S. तुम्ही जेव्हा हे पॉइंट लिहिणार आणि IC टिप्स एवढं लिहायचं. IC टिप्स म्हणजे काय? 3-4दा वाचला तर तुम्हाला बाकी काहीही करायची गरज नाही. ओके. इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग टू द फर्म याच्याशी रिलेटेड. त्यानंतर शेवटचं बघूया आपण की इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग टू द कंझ्युमर. कंझ्युमरशी सुद्धा सर रिलेटेड काही इम्पॉर्टन्स आहेत, ते सुद्धा तुम्हाला माहित असणे फार गरजेचं आहे. आणि हे पॉइंट्स क्लिअर झाले तर आपण आपलं हे लेक्चर इथं थांबूया. नेक्स्ट लेक्चर तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग टू द कंझ्युमर. सर कंझ्युमरला काय इम्पॉर्टन्स आहे मार्केटिंगचं? यस, सोसायटीसाठी झालं, फर्मसाठी झालं, आता आम्हाला कंझ्युमरसाठी बघायचं. ओके. नंबर फर्स्ट, व्हेरियस प्रोव्हाइड व्हरायटी ऑफ प्रोडक्ट. सर ती मार्केटिंग जास्त नसायची है ना, ऑनलाईन प्लॅटफॉर्म वगैरे जास्त नसायचं, तेव्हा सर काय व्हायचं, तर मी जायचो माझ्या लोकल मार्केटमध्ये आणि मला जी हवी असणारी वस्तू मी खरेदी करायचो. आज तसं नाहीये. आज जर मला एखादी वस्तू घ्यायची असेल तर आपण काय करतोय, आपण त्या वस्तूची कुणी कुणी मापं काढले ते बघतोय. सर जातोय आपण अमेझॉनला बघतोय काय प्राइस आहे, त्याला रिव्ह्यू कसा आहे. आपण जातोय फ्लिपकार्टला बघतोय किती प्राइस आहे, कम्पेअर करतोय काय रिव्ह्यूज आहेत है ना. लेडीज तर मिशोवर जातात, मिशो आहे है ना, बऱ्याच काही काही गोष्टी आहेत, नवीन नवीन ऍप आलेले आहेत. आपण त्या एका प्रोडक्टला प्रत्येक सेगमेंटमध्ये बघतोय की कशा पद्धतीने प्राइस आहे, त्याचा फीडबॅक काय आहे है ना, त्याचा रिव्ह्यू काय आहे, मग आपण ते चूज करतो. याचा अर्थ तुम्हाला व्हरायटी ऑफ प्रोडक्ट मिळण्यासाठी मदत होते. ओके. समजा तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे, सर हा नाही आवडला, तुम्हाला लगेच दुसरा आवडतोय का, तर व्हरायटी आहे. सर मार्केटिंग प्रोव्हाइड अवेअरनेस अबाउट प्रोडक्ट अँड अट्रॅक्ट टू कंझ्युमर फॉर बाईंग है ना, व्हेरियस इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. सेकंड आहे सर, ड्यू टू इन्क्रीज इन कॉम्पिटिशन, कॉम्पिटिशन वाढत असल्यामुळे, अँड नंबर ऑफ कंझ्युमर्स, कंझ्युमर पण वाढत आहेत. ऑर्गनायझेशन क्रिएट सेगमेंटेशन इन मार्केट. सेगमेंटेशन म्हणजे सर मार्केटचे भाग करणे है ना, की या मार्केटमध्ये हे महत्वाचं आहे, या मार्केटमध्ये हे महत्वाचं आहे. अकॉर्डिंग टू देअर सेगमेंट्स दे प्रोव्हाइड व्हरायटी ऑफ प्रोडक्ट. अकॉर्डिंग टू दिस सेगमेंट्स दे प्रोव्हाइड व्हरायटी ऑफ प्रोडक्ट. सर जेव्हा आपण सेगमेंट करतोय ना, त्या सेगमेंटनुसार तिकडच्या लोकांची काय नीड आहे त्या पद्धतीने आपण त्यांना प्रोडक्ट प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. हे कंझ्युमरसाठी काय सांग, व्हेरी इसेन्शियल आहे. ओके. सेकंड आहे सर, रेग्युलर सप्लाय. आधी कसं व्हायचं, आपल्या समजा लोकल मार्केटमध्ये ती वस्तू नसेल ना तर आपल्याला 3-4 दिवस थांबावं लागायचं. आता असं नाही, इकडे नसेल ना तर दुसऱ्या शॉपमध्ये अवेलेबल आहे, कारण मार्केटिंगमुळे आपल्याला सगळं माहित आहे की काय कुठं आहे. कुठंच नसेल ना सर शेवटी ऑनलाईनला तर आहेच आहे, बरोबर. त्यामुळे कंझ्युमर अवेअर अबाउट अवेलेबिलिटी ऑफ प्रोडक्ट, प्रोडक्ट कुठे अवेलेबल आहे त्यामुळे याबद्दल काय सांगा, कंझ्युमर तुमचा अवेअर आहे. अवेअर असल्यामुळे सर तो पटकन बाय करून टाकतोय. नंबर 3, इन्श्योर द क्वालिटी प्रोडक्ट है ना, क्वालिटी प्रोडक्ट साठी इन्श्योर होऊ शकतोय. मार्केटिंग प्रोव्हाइड्स ऑल इन्फॉर्मेशन अबाउट प्रोडक्ट लाईक डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, डेट ऑफ एक्सपायरी, फीचर्स काय आहेत त्याच्यामध्ये, इन्ग्रेडियंट काय आहेत त्याच्यामध्ये, त्याचं वेट किती आहे, बरोबर, त्यामध्ये काय काय मिक्स आहे, किंवा ते कंझ्युम केल्यामुळे आपल्याला काय काय बेनिफिट मिळतील किंवा काय हार्म होऊ शकते, हे सगळं सर याच्यामध्ये इन्क्लूड आहे. आणि हे सगळं याच्यामध्ये इन्क्लूड असल्यामुळे काय होतंय, तर इन्श्युअर द क्वालिटी प्रोडक्ट, क्वालिटी प्रोडक्ट मिळण्यासाठी आपल्याला हेल्प होते. नंबर 4 आहे सर, अवेअरनेस अबाउट प्रोडक्ट. ओके. सर आपल्याला मार्केटिंगमुळे ना सगळं कळते बरं का. ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये सलमान खान येतो आणि काहीतरी सांगून जातो एखाद्या प्रोडक्ट बद्दल, बरोबर. सर ऐश्वर्या येते एखाद्या प्रोडक्ट बद्दल काहीतरी सांगते. सर कोणतरी हिरो येतोय अजय देवगण सोडून, विमल. सर आपल्याला ना प्रोडक्ट बद्दल सगळी इन्फॉर्मेशन कळते आणि हे कशामुळे पॉसिबल होत आहे, तर मार्केटिंगमुळे होते. त्यामुळे मी याचं जास्त डिटेल लिहिलेलं नाहीये, तुम्ही अंडरस्टँड करून घेऊ शकताय. नंबर नेक्स्ट आहे कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन. सर कंटिन्यू सप्लाय होत आहे, व्हरायटीज अवेलेबल आहेत. ओके. जसं माझं एक्सपेक्टेशन आहे तसं मला प्राइस हे मिळत आहे प्रोडक्ट,
क्वालिटी प्रोडक्ट मिळत आहे, सर प्राइस एकदम लो आहे, तर ऑब्व्हियसली मी सॅटिस्फाईड होणार आहे. कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन इज मोर इम्पॉर्टंट. आणि सर शेवटी आहे हेल्प्स इन सिलेक्शन. हेल्प्स इन सिलेक्शन. सर व्हरायटी असल्यामुळे काय होतंय, मला हे नाही आवडलं ना इकडं, हे नाही आवडलं तर इकडं, मला अमेझॉनवर नाही आवडलं फ्लिपकार्टवर नाही आवडलं मिशो. सर माझ्याकडे ढीक प्लॅटफॉर्म आहेत, त्यामुळे मला सिलेक्शनसाठी हेल्प होऊन जाते. ओके, तर अशा पद्धतीने हे 6 इम्पॉर्टन्स आहेत. ओके, मार्केटिंग प्रोव्हाइड ऑप्शन प्रोव्हाइड करते. सर यासाठी एक वर्ड आहे तो म्हणजे प्रीच. कोणता वर्ड आहे? प्रीच हा वर्ड तुम्हाला यूज करावा लागेल. कशासाठी? तर इम्पॉर्टन्स ऑफ मार्केटिंग टू कंझ्युमर. सर काय याच्यामध्ये प्री म्हणजे पी प्रोव्हाइड व्हरायटी ऑफ प्रोडक्ट, आर मध्ये रेग्युलर सप्लाय, ई मध्ये इन्श्युअर ऑफ क्वालिटी प्रोडक्ट, ए मध्ये अवेअरनेस अबाउट प्रोडक्ट, सी मध्ये कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन आणि एच मध्ये हेल्प इन सिलेक्शन. अशा पद्धतीने तुम्ही याचं स्क्रीनशॉट वगैरे घेऊन काय करू शकताय. सगळ्यात महत्वाचं स्क्रीनशॉट घेऊन फक्त आपल्याला गॅलरी नाही भरायची. ओके, आजच्या आज काय करा, हे पॉइंट्स ना तुमच्या नोटबुकमध्ये एक वेगळी नोटबुक घाला आपल्या फ्री लेक्चरसाठी. त्या नोटबुकमध्ये सगळे पॉइंट्स लिहून घ्या. त्यामध्ये मला काय लिहायचं आहे जे आपण दिलंय ना हे लिहून घ्या, तुम्हाला नक्की हेल्प होणार. आणि ना आजच्या या एका लेक्चरमुळे तुम्हाला कमीत कमी 8 ते 9 मार्क तुमचे फिक्स होते. पण हे एक लेक्चरमध्ये जे काही मी शिकवलेलं आहे ते परफेक्ट करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर धडाधड लाईक करा. ओके, कमेंट मापं काढायचे असेल तर मापं काढा, पण डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये डाऊट्स विचारा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंडला नक्की शेअर करा. ओके, आणि तुमच्या ज्युनियर्सना सांगा, तुम्ही आता 12वी मध्ये असता तुमच्या ज्युनियरना सांगा 11वीला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर अकाउंटवाला कॉमर्स अकॅडमी याच्याशिवाय पर्याय नाहीये. ओके, सर 11वी साठी आपल्याकडे काय आहे? 11वी साठी आपल्याकडे अकाउंट साठी आपण क्लास घेतोय. आपल्याकडे सर मॅथमॅटिक्स आहे, मॅथ्सचा क्लास घेतोय आपण. ओके, कोल्हापूरमध्ये आपला ताराबाई पार्क मध्ये ब्रँच आहे, कोल्हापूरमध्ये आपल्या DRK कॉलेजच्या जवळ ब्रँच आहे. प्लस तुम्हाला ऑनलाईनचं सुद्धा ऑनलाईन आपला पेड क्लास आहे अकाउंटसाठी 11वीचं. जर कोणी 11वीला कोल्हापूर सोडून बाहेर असतील तर त्यांना ऑनलाईन क्लाससाठी सुद्धा नक्की सांगा, अशी अपेक्षा आहे. ओके, जर तुम्हाला सर OC इको तर मी घेणारच आहे, इंग्लिश मीडियम पण घेणार, मराठी मीडियम पण घेणार. तुम्हाला हे सोडून जर वेगळं काय हवं असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा. तुमच्यासाठी मी सदैव अवेलेबल आहे. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर माझा पर्सनल नंबर आहे, त्या नंबरला तुम्ही मला मेसेज करू शकताय. काय डाऊट्स असतील तर तुम्ही नंबरवर मेसेज करू शकता व्हॉट्सअपला, किंवा तुम्ही कमेंट बॉक्स आहेच खाली पडलेला आपला, तिथं तुम्ही कमेंट विचारू शकता. ओके, धन्यवाद.